को धोया नहीं फिर गंगा नहाने से क्या फायदा। नुसतं वरचं शरीर धुवून काय करणार हो। मन जर धुता आलं नाही आपल्याला, मन आपलं साफ नसेल, शेजारचा माणूस आपल्या जमिनीवर लक्ष ठेवतोय ना की शेजारच्या माणसाची जमीन आपल्या जवळ आहे ना, एक एक फुटानं त्याचा बांध करूया, तर आपल्याला काय उपयोग आहे। एक एक फूट फक्त त्याची जमीन घ्यायची, तर आपल्यामध्ये आणि त्या हिंस्र प्राण्यांमध्ये काहीही फरक नाही। दुसऱ्याच्या पुढ्यातलं ओढून शिकार नेणारे हिंस्र प्राणी। मैंने दान किया, मैंने जप तप किया। मी नुसतं दान नाही केलं, जप तप पण केलाय। दान करते हुए एक ख्याल आ गया, म्हणजे मी दान धर्म करतोय त्या माझ्या मनामध्ये असा प्रश्न आला पाहिजे, ठीक आहे मी लाखों रुपयाचं दान करतोय, परंतु कभी भूखे को खाना खिलाया नहीं। म्हणजे दरवाजात एखादा भुकेलेला माणूस आला, हे चल बाजूला। मला इथे एक अक्कलकोट स्वामींची गोष्ट आठवते। अक्कलकोट स्वामींचा एक भक्त होता आणि त्याने गुरुवारचा दिवस असल्यामुळे स्वामीने आंबे घेतले, आपूस आंबे विकत, आणि चालला मठामध्ये। त्याची परीक्षा घेण्यासाठी स्वामी समर्थ भिकाऱ्याचं रूप घेतात। कळकट मळकट कपडे असतात, दात काळे झालेले असतात, केस पिंजारलेले असतात, अशा एकदम विचित्र रूपामध्ये एक भिकारी समोरून येतो आणि तो त्या शेठला सांगतो, शेठ 2-3 दिवसाचा उपास आहे हो, काहीतरी खायला द्या। शेठ म्हणतो, नाही चल बाजूला हो, तुला काय मिळणार ना, मी स्वामींच्या मठात चाललो। शेठ जा ना स्वामींच्या मठामध्ये, पण भुकेलेलं आहे, काहीतरी खायला तरी द्या ना। तर म्हणतो नाही, पैसे तरी द्या। अजिबात नाही, मला शिवू पण नकोस। मग म्हणाले, शेठ ठीक आहे मी तुम्हाला शिवत नाही, पण हे काय हातामध्ये? तर म्हणाला, आंबे। मग मला एक द्या ना। एक द्या आंबा मागितल्याबरोबर त्या शेठला इतका राग येतो आणि तो त्या भिकाऱ्याच्या कमरेमध्ये लात घालतो आणि सांगतो, चाल चला भिकारी, आंबे मागतो, तुला माहिती आहे का स्वामीने घेऊन चाललोय। आणि ज्यावेळी स्वामींच्या मंदिरात जातो, दर्शन घेतो, स्वामी उठतात ताडकन, त्याच्या कमरेत लात घालताना सांगतात, चल चला भिकारी, इकडे आंब्याच्या पेट्या घेऊन आला। अरे तिथे एक आंबा मागत होतो, तो दिला नाहीच आणि इथे आंब्याच्या पेट्या घेऊन नाचतोय। तात्पर्य की देव रंजले गांजल्यांमध्ये बघायला पाहिजे, देव आपल्याला रंजले गांजल्यांमध्ये दिसला पाहिजे। हे ज्यावेळी दिसेल त्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे याचा उपयोग होईल। तर हा जन्म आहे तोपर्यंत आपण भक्ती करायची, कारण या जन्मातच फक्त भक्ती करता येते। वाघाच्या जन्माला गेले, तुम्हाला वाटलं भक्ती करायला मंदिरात येऊया की ताबडतोब वनपालांकडे तक्रार जाणार, मंदिरात वाघ आलेला आहे। बाकीचे सगळे कॅमेरामन वगैरे लगेच येणार, फोटो काढा, खाटखाट खाटखाट, त्याला भक्तीच करून देणार नाही कोण। पण हा मनुष्य जन्म आहे तोपर्यंत आपण भक्ती केली पाहिजे, कारण भक्ती हा मनाचा व्यायाम आहे आणि मन ज्यावेळी माणसाचं मजबूत होतं त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं सुख सापडतं। म्हणून आपण भक्ती करायची। ही भक्ती औषध आहे, औषध। या औषधानं ब्रह्मरस घेई काढा म्हणून संतांनी सांगितलं। ब्रह्मरस घेई काढा त्याने भवताप उतरेल म्हणाले तुकोबरा। तर ही भक्ती जी आहे ही आम्हाला मुक्ती मिळवून देणार आहे। ही भक्ती आम्हाला चांगल्या प्रकारे जगाला शिकवणार आहे। भक्ती तासनतास करण्याची गरज नाही, कारण तासनतास ती करताच येत नाही, कारण भक्ती हा व्यायाम आहे, हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे मन इतका वेळ एका जागी राहूच शकत नाही। म्हणून मी सांगितलं फक्त 10 मिनटं, जसं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधी येली। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। आणि भक्ती कशी केली पाहिजे, तर भक्ती हा एकाग्रतेचा व्यायाम आहे। आपलं अंतर्मन आणि बहिर्मन एकाग्र करायचं। अशा प्रकारची जर कृती तुम्ही केलीत तरच तुम्हाला त्याची प्रचिती येईल, कारण ही कृती जर तुम्ही केलीत तर तुमचा संयम वाढेल आणि उतावळेपणा निघून जाईल। आज आपण एवढे मोठे झालेलो आहोत, पण काही जणांमध्ये संयम कमी आहे आणि संयम कमी असल्यामुळे उतावळीपणानं कधी कधी निर्णय घेतोय, चुकीचे निर्णय होत आहेत ते, आणि ते चुकीचे निर्णय झाल्यामुळे
आपल्याला दुःख भोगावं लागतं आहे आणि दुःख भोगायला लागलं की आपल्याला वाटतं आमच्यावर कोणी काहीतरी भानामती केल्या, आमच्यावर कुणी काहीतरी करणी केले, आमच्यावर काहीतरी भूतं उठवलेत. कुणीही करणी बिरणी केलेलं नाही. करणी, भूतभूताटकी, भानामती ह्या सगळ्या गोष्टी थोतांड गोष्टी आहेत, अंधश्रद्धेतल्या गोष्टी आहेत. यांच्या नादी लागू नका. दिवसातून 10 मिनटं वेळ काढायचा, भक्ती करायची, कुणाचं वाईट चिंतायचं नाही. जोपर्यंत आपण दुसऱ्याचं कुणाचं वाईट करत नाही तोपर्यंत कुणालाही घाबरायची गरज नाही. पण उतून जायचं नाही, मातून जायचं नाही. उतू मातून गेलं तर राक्षसांमध्ये आणि आपल्यामध्ये काहीही फरक नाही. तर आपल्यामधला राक्षस संपला पाहिजे, आपल्यातला वानर गेला पाहिजे, आपल्यातला माणूस संपला पाहिजे. आणि आपल्यामध्ये जर देव पण यायला पाहिजे असेल तर आपण दररोज 10 मिनटं वेळ काढून एकाग्रतेनं स्वतःला डेव्हलप करून घ्या. आपल्यामध्ये संयम वाढवा, आपल्यामध्ये समयसूचकता वाढवा, आपल्यामध्ये प्रगल्भता वाढवा, आपल्यामध्ये साधक बाधक विचार करण्याची क्षमता वाढवा, आपल्यामध्ये चिकाटी नावाचा गुणधर्म वाढवा. मग आपल्या जन्माचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही.